नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, ITI इन्स्ट्रक्टर 1457 ची जी कोर्ट केस होती, कुठली कोर्ट केस तर जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता डीबीईटी कडून ठरवण्यात आलेला, त्या इलिजिबिलिटी क्रायटेरियाला विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं होतं, त्याची ती कोर्ट केस होती. आज त्या कोर्ट केसची जजमेंट आलेली आहे. ऑर्डर अपलोड व्हायला वेळ आहे. मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा तोपर्यंत ती ऑर्डर अपलोड झालेली नाही आहे, पण त्यांची जजमेंट आलेली आहे. तर जो डीबीईटीने क्रायटेरिया ठेवलेला होता 12+ डिग्रीवाल्यांना सुद्धा अलाउ करण्यात आलेलं होतं, तो क्रायटेरिया ॲज इट इज पुढे कन्सिडर होणार आहे. क्लिअर? हे जजमेंट आहे. मी शॉर्ट मध्ये सांगितलं, जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा वाटल्यास आपण याच्याबद्दलचं सेपरेट डिस्कशन सुद्धा करू. आता त्याच सोबत आता पुढची प्रोसिजर काय असेल तर पुढची प्रोसिजर साठी याला 4 वीकचा स्टे देण्यात आलेला आहे. तो 4 वीकचा स्टे यासाठी आहे की जे विद्यार्थी आता ज्यांची केस हरलेली आहे त्यांना पुढच्या कोर्टमध्ये चॅलेंज करता यावं, यासाठीचा तो 4 वीकचा स्टे देण्यात आलेला आहे. त्यामुळं येथे 4 वीक पुढची 4 वीक तुम्हाला तुमच्या ऑर्डर इश्यू होणार नाहीत, म्हणजे तुमच्या जॉईनिंग येणार नाही. क्लिअर? तर ही आहे कोर्टची जजमेंट. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.